आज घातलं आज घातलं हॅलो हॅलो चिकट तुमले दिन पंच सफेद म्हणली ना अगं बाई यो कोणता माल आहे यो माल मी अजूनपर्यंत आमची शाने पण डोळ्यांनी पाहिलं नाही कानाने ऐकलं नाही वळगा मग नाही ना गं माहिती नाही ना हागल्या हा आज घातलं आज घातलं हॅलो हॅलो चिकट तुमले दिन पंच सफेद म्हणली ना म्हणजे काय गं दह्यापासून बनलेलं ताक येता मला माहिती होतं पहिले भुकाले काय होय ना चल बक्षीस दे बक्षीस हा चल तमा समून ना तर नदी मा सापडा उचला मार चला सर मोठे गिराईक देत अगं ते कोणतं आंबा ना आंबा हा? मावशीबाई मुलीला तर आहे का गं अबुरी अरे तुमना बा आंबा आहेत का पोरींकडे तर आंबा काय नाही काय नाही तुना पाशी मावशी हा? अगं मुलींजवळ नाही तर माझ्याकडे कुठून असणार गं एक अर्धा झामली दे अगं नाहीये. सर हा पोरींकडे आंबा काय नाही म्हणजे मुलींकडे आंबे नाही हा, हा. मग मना पण दोन होतात हा पण मना आंबा असा दाबी कोया घ्यात निष्ठी काय नाही भाऊ. म्हणजे अशा दाबून कोया गेलं नसतो हा. मग नुसता कातडा आहेत हा ते तुला चालवत नाही हा भाऊ. एक काम कर ना बोल ना काय चाल मला ज्यूस पे ना अगं हे नालायक म्हातारे हा? अगं मला का तुझ्या दुष्ट असते होय अरे आंबा आहे अगं मी तुला का आंबा बोललो का हा? मी तुला आंबा नाही बोललो हा? मी तुला थांबा इंग्लिश ना खांबा अगं इंग्लिशचा खांबा नाही बोलो थांबा म्हणजे तुला कळत नाही अगं एसटी स्टॉप हा एसटी वर चालून मग स्टॉप करा स्टॉप म्हणजे थांबा हा. बरं असू दे हा. हे म्हातारे हा? सोडायचे नाही चार दोन्ही हा? सर्व माग सोडून आड मागाने कुठे निघाला मुताले चालस का म्हणजे तू मुदाला जाते का मग. अगं तुला जायचं मग या मुलांसोबत जाय ना ग ए, अरे चवण्यात मुतस म्हणजे बरोबर नाही मुदत हे, हे. हे कशा मुदतात ग बटीशन तू ग उभ्या सोड दे ज्याची कोणती पाहिजे तू गोकुळबाई गोकुळ बाई हा? कशी असते का बाय वन गेट वन फ्री कॉम्बो कांबो हा. बरं असं हा. ए म्हातारे हा? अगं तुम्हाला ओळखलं का ग तुला ओळखाल तुला काय ठेवलं होतं का म्हणजे लफड नाही का अगं नालायक म्हातारे हा? अगं तसं नाही हा? हे बघ ओळखायला का ठेवण्याचे नसते का मग? असं नाही तुम्हाला अशी काही ओळखणार नाही हा. हे बघ हा? मी जगात एवढा विख्यात आहे एवढा प्रख्यात आहे हा. की जर मी तुला माझी एक खून दाखवली हा. तर तू माझा लगेच ओळखून घेशील असं हा धावतो बिलकुल बघते का मग हा. बघ ऐकून कोण आहे अगं ही माझी खून आहे कोणा दे आंबा आलं का लक्षात होय का म्हणे ओळखलं ना हा. सांग ना तू जे ना कोण ग कोंबडी बारा मांडा चेक कर अगं हे म्हातारे हं? अगं मी का कोंबडी पार्ला मध्ये अशी अंडी चेक करतो का ग मग अगं ना लाई हा? या करंगडीचा आणि अंडी चेक करण्याचा काय संबंध ग लय मोठा संबंध आहे तो कसा ग दरी कोंबडी का कर चेक दरी कोंबडी का चेक ओय, आता असे बोट घालायचे काम करतो का तुमच्याकडे 200 रुपये रोज होती अगं नाही ग म्हातारे. हे बघ ह्या करंगडीवरती मी संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला होता करंगळीवर करंगडीवरती गोवर्धन पर्वत गोवर्धन पर्वत आणि तुम्ही उचलावला अरे मी एक उचलला होता रद्दा गड जर उचलावली तर 5 बोटाशी मदत लागत नाही हा आणि तू एवढीशा करून एवढा मोठा पर्वत शक्य नाही म्हणजे शक्य नाही विश्वास बसत नाही तुला विश्वास पडत नाही मग माझे दुसरे कोण बघ लाव. बघ होय का ओळखलं ना हं? मला माहित होतं पहिले सांगाल बघा ना म्हणजे तुला माहित होतं का माहित होतं सांग ना मग ऊस तोडे पट्टा पडी गेला पै उन्हागर मी तुला का ऊस तोडा दिसता का ग हा? अगं नाही हा? हे बघ हा? मी अंडे नाही चेक करत हा? किंवा मी ऊस तोडा हा? नाही मी कोण आहे कोण? वृंदावनाच्या ठाई ठाई कडंबाच्या झाडावर झाडा जो बसंत आश्रम असतो हा? ना तोच मी बन्सीलाल ग तो लाल आहे का तू अगं बन्सीलाल ग म्हातारे ए बुरी अरे बावनी बासरी देली का नाही ग नाही केवढी आहे एवढीच आहे.
मन देखे नाही का हा एवढी बासरी काय ते बासरीना 7 शिंगार काय काय त्या बाबाचा सात शिंगार काय ते बासरी आजूबाजू 2 गोंडा गोंडा काय त्या बाबाचा आजूबाजूला दोन गोंडे काय त्या जटा अगं हे म्हातारे हा? अगं त्या का असा जटा होत्यात का ग? काय उडी रांधल अगं त्याला जटा नाही म्हणत त्याला रेशमी पिसारा म्हणतात हा रेशमी पिसारा मग भाऊ बाजूला झालेला गोंडांचा टाका करतात अशा मग हे म्हातारे माझ्या पाच जटा असा लुडून करतात का मग अगं नाही ग. हे बघ तू खरंच मला ओळखत नाही का अगं मी कोण आहे कोण? मी देव आहे देव वय कोणी म्हशी बिशी चालू काय म्हणला ग बाबा देवी देव तोंड पाहिलं का का ग काय कुंजवनात देव पाहिले ते देव कसे कशी विटेवरी उभे विट्टीवरी उभे कट्टेवरी हात कट्टेवरी हात कटकुडे 3 महिना शॉर्टकट झाला आई पद्मा पायी पद्मनाव पद्म तुला पद्म बघायचे का हा का तुला माझ्यावरती विश्वास नाही हे का? हे बरोबर पद्मनाव पुरी या पाय मा काय नाही तो पाय दाव हा तो पाय दाव हा पाय दाखव हा. अगोदर हा पाय खाली ठेव तू पियावी ना हो ना मग तसाच उभा राहा तो पाय दाव ना अरे बावरट म्हातारे अगं मी ह्या कलियुगातला देव आहे कलियुगातला कलियुग ना देऊ नये तू मग ते तू वर खेळी ना ते परदेशी अड्डा दे रे दादा बापरे पुरी शेत बर बडा कुत्र्या मोती दे रे पद्मा ते पद्मा कुत्र्या मोती दे रे ते चांगला सोबत कुत्र दिसतं का तुला हे अगं नाही ग म्हातारे हा? हे बघ हे बसलेले सर्व माझे भोळे भक्त आहेत हा. ना ते रोज माझ्या पायावरती पाणी टाकतात म्हणून ते असं वगाड्यासारखं दिसतंय तुला बघा कुत्री मुत्री येत अगं नाही ग नाही हे बघ हा. तू खरंच मला ओळखत हे, नाही हे. अगं मी कोण आहे कोण? तुझ्या सरळ आणि सोप्या भाषेत म्हटलं म्हणजे मी हा? कृष्ण आहे कृष्ण मन आलू लुलू लुलू तू चिडू आणि सोन पाकरू कोणे भाऊ अगं मी कृष्ण आहे कृष्ण कृष्ण हा मला नाही माहित नाही ना मी आहे ना कोण ग तूच माहिती देऊ की बेटा कृष्ण हा. ए बेटा कृष्ण बोल ना ग चल 2-3 गोष्टी बोलायचं ना आलाय म्हातारे असं मला 2-3 गोट पाचतो बाय मग मी तुला माहिती मजा येते मग हा बरं असं दे तू खरं मला ओळखत नाही हे बघ हा? अगं मी कोण आहे कोण वासुदेवा सुखदेवा कौसा जानवर्धन वासुदेवा सुखदेवा कौसा जानवर्धन देवकी पोटी पुत्र प्रमाणात कृष्ण वंदे जय जगत गुरु तू नक्की मिठी डुडू बंद कर हा मराठी म्हणून उल्लेख करी जाऊ म्हणजे मी जे काय बोललो ते तुला कळलं नाही तुला मराठीतून सांगून दाखव हा. हे बघ मी काय बोललो काय सर बोलणं सांग माता रे खांद्यावर त्या पदर डोक्यावरती घ्या दोघे डोळे बंद करा पुरी हो डोक्यावरचा पदर खांद्यावरती घ्या हा उलटणी मी काय जाफरा माहिती का हा खांद्यावरचा पदर डोक्यावरती घ्या आणि दोन्ही डोळ्या बंद करा ए म्हातारे हा घे मग पदर घे ना कोण? तू मी हा बाबा? हे बघ बाबा तुम्हाला जेट आहे तुम्हाला सासरा आहे मी म्हणा जन्म देता नवरा नाही ऐकत नाही तू नाही ऐकू बरं अरे भारत म्हातारे हा? हा? हा नवरा कोण राहतो? नवरा पैदा करत फिरस का काय झालं गावे गाव हा गोधडी मस्ती हा प्यार में मंडळ गई घे ग पदर हे म्हातारे हे बघ घेतला का पदर मग करू का सुरुवात कर्मा अगं हे म्हातारे नाही भाऊ आपला पण सुरुवात नको करू का म्हणून घ्या आपली
कशी गोष्ट आहे कशी ग चलेगा तो चांद देखने तो शाम तक आपण एक चायना डबडे कितलं बी नेट बॅग मार हा पुन्हा एमबी काय मला फोन मध्ये चाला चित्तर बी खाऊ बरं. आता ही सुरुवात कर इकडनं का अँड्रॉइड पीस 4G 5G 6G अरे बापरे. हा बरं 1 नंबर पीस ग 1 नंबर पीस हा कार्बन कार्बनचा पीस हा हा ग 2 नंबर हा विवो विवोचा हा हा ग झैलो झालं